माझ्या वडिलांची मिरासी का देवा, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागे। हरि उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागे। वंश परंपरा दासमी अंकित, ए तुका मोकली तालाज कोणा। उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागे। विठाला अष्टांगी मासो की दाता, शरण्याग्रणी भक्तनाथा जनाता। कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भोपासा, नमस्कार साष्टांग श्रीरंगदासा। समचरण सरोजम सांदणीला बुधाव, जगडनीत पाणी मंडनम मंडनानम। तरुण तुलसी माला कन्यनम गंजनेत्रम, सवयद्वलास विठ्ठलम चिंतयामि। महायोग विटे तटे भीमलध्याम, वरम पुंडरीकाय धातुमुनिग्रहे। समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंग गुरुप्रथम नमन, दुसरी चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरुदास तुका, हरि कलापत्नी ज्योतिरार्थावतार। कलंकांक देजोदिकामोदी वक्त्रम, खलानी शवादा पणोदार दक्ष। समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेव। नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदार सोपान, निवृत्ती उदार सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। नमोद्दानेश्वरा, नमोद्दानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाचे। जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी। आता सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो, सेवेला झालो तुमच्या लागलो निज चरणा। आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा बेर जयांची केली स्मरण।
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारुणी आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल ना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही माझ्या वडिलांची मिराशी गा देवा। माझा आवाज येतो ना क्लिअर तुमच्यापर्यंत? ऐकत चला। तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनु हरी। हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत बुदळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय। आई तुकोबार आहे बरं का? बरं बाबा तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती का? तुकाराम महाराज म्हणतात बरं का माझ्या वडिलांची मिराशी। मिराशी म्हणजे परंपरा। परंपरा काय? आमच्या वडिलांची परंपरा हे देवा आमच्या वडिलांची परंपरा हीच आहे तुझी चरण सेवा पांडुरंगा। साधा वया नाही ते गीन मी जन्मच आहे। हा ते पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा। आणि मग देवा आमच्या वडिलांनी आमच्या करता काय केलं? उपवास केला दारवंट राखला केला भोगवटा आम्हा लागे। आणि म्हणून देवा आम्ही पण तुझी सेवा करणार। पण सेवा करत असताना हल्ली कलियुगामध्ये आम्ही जगतोय बरोबर ना? कोणत्या युगामध्ये जगतोय बोलत चालायचंय। असं जगाचं टेन्शन आपल्यावर असं मोकळं टाकलं बसा। कोणत्या युगात जगतोय? द्वापार युगामध्ये आपण जगतोय बरोबर ना? कोणतं युग हा म्हणता येते? कलियुगामध्ये जगतोय आपण। पण कलियुगामध्ये जगत असताना आई वडिलांची सेवा करत असताना लोक आम्हाला हसतील पण तुकोबाराय म्हणतात लोकाची लाज बाळगू नका। तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे विठ्ठल विठ्ठल अभंग गोड निवडलाय। अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही। आज आपलं गाव केडगाव बरोबर ना? आणि केडगाव गावातील एक आपल्या गावचं एक आदर्श व्यक्तिमत्व एक प्रेमळ व्यक्तिमत्व ॲनिमेशन फॅक्टरी अधिकारी भारत सरकार एक उत्कृष्ट अधिकारी आणि आपल्या आयुष्याचं एक चीज करून दाखवणार एक व्यक्तिमत्व या भागाचं वैभव आणि सगळ्यांचं एक आदर्श व्यक्तिमत्व स्वर्गीय कल्याणराव नामदेव देशमुख आपण ज्यांना अण्णा म्हणायचो बरोबर ना? अण्णांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे। या परिवारानं देशमुख परिवाराने एवढा सोहळा गोड आयोजित केलाय की मला वाटतं आजचं कीर्तन नेमकी मी पुण्यस्मरणाचं करतोय की आजचं कीर्तन एखाद्या सप्त्याचं काल्याचं कीर्तन चालू आहे की काय असा भास मला होतोय। का? एखाद्या सप्त्याला सुद्धा एवढं गोड नियोजन करता येत नाही एवढं नियोजन गोड केलंय। म्हणजे बघा ना वारीचा पर्व काळ असताना सुद्धा एवढं नियोजन करणं अशक्य आहे। पण त्यांनी बरोबर मला वाटतं तीनही मुलांनी त्यामध्ये प्रकाश दादा असतील सुनील दादा असतील संतोष दादा असतील मला वाटतं ती तारीख आपल्याला एक 8 महिन्यापूर्वी दिली होती आणि 8 महिन्यापासून त्यांचे फोन यायचे। त्यांना माहिती होतं वारीचा टाइम आहे पण आम्हाला माहिती नव्हतं वारीचा टाइम। यावर्षी वारीचा महिना जून मध्ये पाऊस अगोदर पडला आणि वारी यावर्षी लवकरच आहे आणि म्हणून योगायोगानं तारीख गेल्यामुळं वारीच्या दरम्यान हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। आणि संपन्न होत असताना आज ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित केली। मला ही सेवा माझ्याकडे समर्पित करे आदरणीय प्रकाश दादा असतील सुनील दादा असतील संतोष दादा असतील या तीनही मुलांचं मी ऋण आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे ही 4 मुलं आहे त्यामध्ये सुरेखाताई आल्यात का? सुरेखाताई आल्यात का? कुठं बसल्यात? आल्यात। ही 4 जण आणि 4 जणांनी गोड असा कार्यक्रम आयोजित केलाय। सगळ्यांना मी धन्यवाद देतो। दादांमाग त्यांचे बंधू आहेत त्यांच्यामध्ये विष्णुपंत दादा आहे शिवाजी दादा आहे मधुकर दादा आहे असा मोठा परिवार। त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी सुमन आई असतील। हा सर्व काही मोठा परिवार
दोन बाजू मांडल्या शास्त्रानं, याजसाठी केला होता टास आणि शेवटचा दिस गोड बाबा. या युक्तीप्रमाणे आज दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. मी प्रथमतः सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो. आज या व्यासपीठावर महाराष्ट्रातले नामवंत तद्वत ज्यांच्या गायनाशिवाय या महाराष्ट्रातली गायनाची यादीच पूर्ण होत नाही असे नामवंत गायनाचार्य मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यापैकी महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, युवा हृदय सम्राट आदरणीय आमचे कैलासजी महाराज पवार. एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. टाळ्यांच्या गजरामध्ये महाराजांचं स्वागत करूया. आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरे गायनाचार्य सध्या ज्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय असे सुनीलजी महाराज पवार. एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. गाण्याची उत्तम पद्धत त्यांची आहे, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. दोघंही पवार आहे आणि पवार घराणं म्हणजे पावर घराणं आहे आणि म्हणून त्यांना दोघांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. दोघांच्याही चरणाला मी स्पर्श करतोय. तिसरे गायनाचार्य आदरणीय आबा महाराज आहे. आबा महाराज तुम्ही सुद्धा सुंदर गातायत, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आमच्या ताईंपासून सगळे विनेकरी बाबांपर्यंत आमचे सगळे केडगावकर भजनी मंडळ आहे. एकदा टाळ वाजवण्याची पद्धत त्यांची गोड आहे, टाळी वाजवायची त्यांच्याकरता. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. विनेकरी बाबा सुद्धा सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. व्यासपीठावर उपस्थित महाराज मंडळी सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आणि विशेष आज आपल्याला पखवाजा इतका गोड भेटलाय की बघा, मला वाटतं माझं कीर्तन राहू द्यावं आणि त्यांचं पखवाज वाजवणं ऐकत राहावं. एवढं गोड वाजवणारा एक महाराष्ट्रातला टॉप 5 मधला एक गोड पखवाज वादक आदरणीय आमचे आसरामजी महाराज साबळे गुरुजींकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. सगळी गोड मंडळी आज या व्यासपीठावर उपस्थित आहे. साऊंड सिस्टीम वाले सुद्धा सुंदर आहे. एवढ्या हॉल मध्ये म्हटलं का कीर्तन करायला त्रास असतो आणि साऊंड वाल्याला सुद्धा त्रास असतो, पण नाही, तुम्ही इथं येऊन सुद्धा गोड असा साऊंड लावला, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. चॅनल वाले सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आणि माझ्या समोर बसलेले तुम्ही संत मायबाप कृपावंत, आता नाव काय माझी कोणाची पाठ नाही, पण तुम्ही सगळे सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, कला, संकुल, क्रीडा क्षेत्र, परत म्हणायचं नाही महाराजांनी माझं नाव घेतलं नाही, सगळ्या क्षेत्रातले सगळेच मान्यवर सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावर करे संताच्या, यावर करे संताच्या, यावर संताच्या, यावर करे संताच्या, यावर करे संताच्या, यावर करे संताच्या. हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या. एकदा टाळी वाजवा. मग एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला. नाना माझं म्हणणं आहे बरं का आई, बरं का, मला वाटतं आपल्यासारखी माणसं ना, थोडा ट्रम्पेटचा आवाज आला, आपल्यासारखी माणसं जगात नाही आहे का माहिती का? तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जे ते हरीचे दास जन्म घेते. आपल्यासारखी माणसं जगात नाही, तुम्ही शोधून या. कारण की का महाराजांचं म्हणणं आहे, धन्य भूमी पुण्य देश जेथे वैष्णवाचा वास. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला. मग जगणं आणि वागणं माणसाचं प्रत्येक क्षणाला गोड असावं. किती गोड असावं? एका ठिकाणी लिहिलंय, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, हो भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला मग जगणं गोड करा. किती गोड करा. माझं म्हणणं आहे की आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आले, ही भूमी कोणाची? मला उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडून, वर कोणी बोलायचं नाही. कोणाची भूमी आहे? आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आला, ही भूमी कोणाची? मी इकडे, असं इकडे बघा. कोणाची भूमी?
राजकारण आपलं संतांचे संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलो. कोणतं राज्य? आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलो, आई हे राज्य मला वाटतं कर्नाटक राज्य, बरोबर ना? हा म्हणताय कुशाल. हा महाराष्ट्र. महाराष्ट्र बरं, महाराष्ट्रात जन्माला आलात, यात काय नवल दादा? ज्या जिल्ह्यात जन्माला आला तो जिल्हा मोठ्यानं बोला ना, मोठ्यानं बोला ना. कोणता जिल्हा? पुणे जिल्हा. आणि पुणे जिल्हा म्हटलं का गुरुजी सामान्य जिल्हा नाही बरं का. पुणे जिल्ह्याचा पाया ज्ञानोबारायांनी घातलाय आणि पुणे जिल्ह्याचा कळस तुकोबारायांनी घातलाय. ज्ञानदेवी रचेला पाया आणि तुका झालासे. बोला ना कोणता जिल्हा? जिल्हा कोणता? बोला ना मोठ्यानं आवाज आला पाहिजे. कोणता जिल्हा? पुणे जिल्हा. सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची पायवारी करणारा जिल्हा पुणे जिल्हा. वारकरी संप्रदायाचं बीज रोवणारा ताल जिल्हा कोणता? पुणे जिल्हा. ज्ञानोबाराय तुकोबाराय कोणत्या जिल्ह्यात राहतात? पुणे जिल्हा. सगळ्यात जास्त ज्ञानाचं माहेरघर म्हणून ओळखला जाणारा जिल्हा पुणे जिल्हा. सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पादन घेणारा जिल्हा पुणे जिल्हा. सगळ्यात जास्त बैलगाड्याचा नाच सुद्धा पुणे जिल्हा. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा जिल्हा. कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा पलीकडचा आहे, पुणे नाही. एवढ्या पवित्र आणि पावड मातीमध्ये जन्माला मग जगणं गोड करा. काकड्यात लिहिलंय आता जागा, हे आता जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा, जागा रे बाई नो जागा. जागेवारे. बोला ना पाठ असलं तर मोकळ्या मनानं बोलायचं. उठा जागेवारे. उद्या नाही कधी म्हणले, आता म्हणले. मग आता शब्द तीन काळापैकी सरपंच साहेब एका काळात लिहिलाय. कोणता काळ? कालचा जो होऊन गेला बरं का, बरं का कालचा जो होऊन गेला त्याला कोणता काळ म्हणावं? महाराज बोला ना. कालचा जो होऊन गेला त्याला कोणता काळ म्हणावं? जरा रागानं नाही, प्रेमानं बघत चला, बोलत चला. असं डिस्टर्ब असल्याने बसू नका कडे. प्रेमानं बसा आणि ऐकायचंय तर बार काय नाही का, असं घरचं टेन्शन इथं आणू नका, मोकळ्या मनानं बसा. हा मला वाटतं कालचा जो होऊन गेला त्याला कोणता काळ म्हणावं? दुष्काळ. भूतकाळ. हा. आणि आताचा जो चालू आहे त्याला कोणता काळ म्हणावं? वर्तमान काळ. आणि उद्याचा जो येणार आहे भविष्यकाळ. मग आता शब्द कोणत्या काळात आहे? चालू वर्तमान काळात. आणि तुकाराम महाराज तेच म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. तुम्हाला माहिती काय बरं का, हे आज आई शास्त्रामध्ये असं लिहिलंय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? तुम्ही मोठ्यानं बोला ना. किती वेळा? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? तुम्ही मोठ्यानं बोला ना. हे आई बोल की तुम्ही काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय. हा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मलाही पण सांगताय. तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे, माझं नाही. हे आवटा हात का मानव देह अल्लाहने तुझे दिया, आवटा हात का मानव दिया अल्लाहने तुझे
गोडा साहेब महाराज म्हणले हल्ली भजन करून सुद्धा देव मिळाला. आमच्या इकडच्या भजनाचं सांगतो थोडा आवाज आमच्या इकडच्या भजनाचं सांगतो आश्रमजी बरं का कैलाजी. आमच्या इकडचे भजने रात भजनाला जातात. रात परातभर गुळ एकच भजनात संपित आहे. परातभर एकच गुळ एक परातभर गुळ एकच भजनात संपित आहे आणि एकच गवळण म्हणते घरी येते. निदान खाल्ल्यासारखी म्हणाव ना तेवढा आमचा भाव नाही. हल्ली देव मिळणं कठीण झालंय. का देव मिळत नाही सांगू का? हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे. कळते मी काय बोलतोय ते? हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कडून येणार. अरे अन्न झाले हायब्रिड आरोग्य कडून येणार. माणूस झालाय पैशाचा माणुसकी कडून येणार. आणि भक्ती झाली स्वार्थी तो देव कडून येणार. तो देव कडून येणार. साहजिकच गोष्ट आहे. देव मिळवायचा आहे ना मग भाव आणि प्रेम लय महत्वाचं आहे. एका ठिकाणी प्रमाण आहे. एक म्हणतात ना देव आशा न पावायचा. यांना म्हणू द्या ना आपण कवर म्हणायचा आता यांना म्हणू द्या. देव आशा न पावायचा म्हणा मोठ्या ना देव बाजारचा ए म्हणी नाही भाव म्हणे. हा क्या बात आहे. यांचा आवाज तुमच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे याचा तर्क असा लागतो उगाच यांना सरकार 1,500 रुपये महिन्याला देत नाही. हा असं रे. देव आशा न पावायचा देव बाजारचा. अजून पुढे गोड. दगडाचा देव त्याला वडाराचा देव मातीचा देव त्याला पाण्याचा देव लाकडाचा देव त्याला सोन्या चांदीचा देव त्याला. हे पाठी माहिती मला. देव आशा न पावायचा देव बाजारचा. मग देव मिळतो भावानं आणि प्रेमानं. मग लावला पाहिजे ना भाव आणि प्रेम. का माहिती का? थोर प्रेमाचा हाची दुष्काळ. अजून प्रमाण एक आहे. काही न लगे एका भावाची कराना. काही न लगे एका भावाची कराना. तो भाव तुमच्या जवळ असेल ना तर देव लांब नाही. प्रमाणे अजून तुको भरायचं आठवतंय मला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. गिरधर लाल तो भाव नमुना. 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 राग कला
महाराजांनी प्रमाण दिलं, गिरीधर लाल तो भाव का भुका. मग भावाचा तो भुकेलाय आणि भावाचा प्रेमाचा जो भुकेलाय त्याच्याजवळ सुख आहे का. तर एक प्रमाण तुमचं अजून पाठ आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा तिने विना जीवा. पण सध्या काय झालंय महाराज माहिती का, सध्या आपण एवढे एकमेकाचे पाय धरून सुद्धा आपल्याला सुखाचा पत्ता नाही. माझं म्हणणं आहे तावरे सरपंच बरं का, हे माझं एकच म्हणणं आहे की माणसानं जीवनात एकदाच काय ते पाय पकडावे बरं का. बरं का, एकदाच पाय पकडावे, परत पायच पकडायची गरज पडली नाही पाहिजे, पण एकदा पाय पकडावे. आमचं तर आदरणीय ना नामदेव आप्पा शामगावकर प्रसंग सांगायचे, लय गोड सांगायचे. जुने कीर्तनकार होते, गोड सांगायचे. कदाचित त्याच्यातल्या जुन्या लोकांना माहिती असेल, नामदेव आप्पा शामगावकर लय जुने गोड कीर्तनकार होऊन गेले. मला वाटतं हे गाव कोणतं, हे गाव केडगाव, मोठं गाव आहे चांगलं. आणि केडगाव मध्ये मला वाटतं किराण्याचं दुकान असणार, म्हणजे असणार. आता केडगाव मध्ये सध्या दुकानामध्ये नारळ किती रुपयाला आहे, मला उत्तर अपेक्षित आहे. 25 रुपयाला, बरोबर ना. 25 रुपयाला. किती नारळ किती रुपयाला, 25 रुपयाला. इथला एक सदग्रस्त दुकानात गेला आणि दुकानदाराला विचारलं किती रुपयाला नारळ दिला. खेडगाववाल्या दुकानदारानं सांगितलं 25 रुपयाला. आहे किती रुपयाला, 25 रुपयाला. गिराईक म्हणलं मला 50-100 नारळ घ्यायचे, कमी मध्ये नाही का. इथलं दुकानदार म्हटलं तुला 50 घ्यायचे नाही तर 100 घे, माझा एकच रेट 25 रुपये. 50 घे नाही तर 500 घे, माझं किती रुपयाला नारळ देणार मी तुला, बोला ना 25 रुपयाला. इथल्या गिराईकानं विचारलं याच्यापेक्षा कमी कुठं भेटल. त्यानं सांगितलं याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर चौफुल्याला जावं लागेल, बरोबर का. मोठं गाव कोणतं तुम्हाला, बोला ना कोणतं गाव, चौफुला. म्हणजे केडगाव पेक्षा मोठं गाव चौफुला असेल कदाचित. केडगाव तर मोठंच आहे पण चौफुल्याला आहे. चौफुल्याला जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला, तिथं 5 रुपयांनी कमी होतं. हा मा त्याने विचारलं किती रुपयाला, केडगाववाला. चौफुल्यावाला म्हटला 20 रुपयाला. याच्यापेक्षा कमी नाही का. त्या चौफुल्यावाल्यानं सांगितलं याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर यवतला जावं लागेल, बरोबर. असं बरोबर चला माझ्या बरोबर चला. ते गेलं ना यवतला. गिराईक कुठलं होतं, मोठ्यानं बोला ना. गिराईक कुठलं होतं, केडगावचं. यवतला गेलं, यवतला जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला. यवतवाला म्हटला 15 रुपयाला. याच्यापेक्षा कमी नाही का. तो म्हटला याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर लोणीला जावं लागेल. लोणी काळ बरोबर ना. बरोबर चला माझ्या बरोबर नेतो तुम्हाला मी. लोणीला गेलं आणि लोणीला जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला. लोणीवाला म्हटला, मोठ्याला बोला, 10 रुपयाला. गणिताला चांगलं मास्तर होतं तुम्हाला. 10 रुपयाला. आणि लोणीमध्ये जाऊन विचारलं 10 रुपयाला. तो म्हणला याच्यापेक्षा कमी नाही का. लोणीवाला म्हटलं याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर पुण्यात जावं लागेल, बरोबर. हे गेलं ना पुण्यात. कुठलं होतं ते, केडगावचं होतं. आणि गेलं पुण्यात जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ. पुण्यावाला म्हटला 5 रुपयाला. यापेक्षा कमी नाही का. पुण्यावाला म्हटलं याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला डायरेक्ट खाली कोकणात. गेलं ना ते कोकणात, पाहतं काय माझ्याकडं. कोकणात गेलं, कोकणात जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला. कोकणावाला म्हटला फुकट. काय म्हटला, फुकट. आता याला तेच लागत होतं. कुठलं होतं ते, असू द्या. आणि मग कोकणात गेलं, कोकणावाल्याला म्हटला किती रुपयाला, फुकट. पण म्हटला नियम वाट. तो म्हटला ते झाड कोयता आणि तुम्ही काय लागल ते न्या आणि तुम्ही फक्त व्यवस्थित जाऊन व्यवस्थित खाली. यानं घेतला कोयता. कुठलं होतं ते, आणि केडगावच्यानं कोयता घेतला. जसं झाडावर चढलं एकाच फांदीवर, बरं का, जे एकाच नारळ पण एकाच झाडावर 50 नारळाचा घड होता. आता याला आती नारळ दिसल्यामुळं यानं कोयतात धरला, बरं का गुरुजी. यानं कोयतात धरला आणि या ज्वारात अजून मारला नव्हता, मारायचा होता. मारायची वेळ तेवढ्यात वारा आलं आणि याचा तोल गेला. याच्या हातातला कोयता खाली पडला. याच्या हाताला लागली त्या नारळाच्या झाडाची फांदी. आरडायला लागलं, धावा पळा वाचवा एकटंच आरडायला लागलं. नेमकं त्या बागेतून एक उंटावाला चालला होता. उंटावाल्याने याला पाहिलं. उंटावाला तिथं आला. म्हटलं मी तुला खाली घेईल पण काय लागतील, पैसे लागतील. फुकट घेणार नाही. हा म्हणलं किती घेणार. तो म्हणला तुम्ही किती देणार. केडगाववाल्यानं सांगितलं 1000 रुपये देणार. आता यानं करावं का नाही, 50-100 रुपयापासून बोली. उंटावाल्याला 1000 रुपये म्हटल्यानंतर उंटावाला म्हटलं लय श्रीमंत दिसतंय. उंटावाला म्हटलं 1000 रुपयात जमणार. हा म्हणला 2 देतो. 2 मध्ये सुद्धा जमणार. 3 देतो. 3. आता 3 म्हटल्यानंतर उंटावाल्यानं उंट उभं केलं, उंटावर उभं राहिलं. अजून 2 हाताचं अंतर बाकी. मग आता काय करावं, उभं राहिलं आणि उभं राहून
2 हाताचं अंतर बाकी. जसं उडी मारायची आणि वर्षाचा पाय धरायचा, उडी मारून वर्षाचा पाय धरायचा, बरोबर त्याला खाली घ्यायचं. जशी उडी मारली आणि वर्षाचा केडगाववाल्याचा पाय धरला तसं उंटावरचं वज कमी झालं. आणि उंटाची जात आळशी असते. जसं वज कमी झालं तसं उंटाला वाटलं आपलं काम संपलं, आपलं घ्या बसून. पाहता काय माझ्याकडे उंटानं घेतलं बसून, उंटानं घेतलं बसून. तोपर्यंत वर्षाचे पाय धरले होते. केडगाववाल्याने खाली बघितलं, उंटानं घेतलंय बसून. वरचा केडगाववाला म्हणायचा पाय सोड. काय म्हणायचा बोला ना, काय म्हणायचा? पाय सोड. खालचा म्हणला तुला 3000चे 6 डबल देतो, पण तू वरचा हात सोडू. तुमचं सुद्धा तेच आहे. त्याला काय असं, तुम्ही रोज एकमेकाचे पाय पकडताय, पण संसारात सुख नावाचा शब्द अजून तरी तुमच्या जवळ काय आला? प्रमाण देतो. सर्व सुखाचे आशा जन्म गेला, सर्व सुखाचे आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हीनता दिशाशीन पावला, विठ्ठलाने शासीन पावला. हे माया भेटीला जीव माझा, माझे स्वहित नेलती कोणी, अरे वा, माझे स्वहित नेलती कोणी. माया शासीन पावला. माझे स्वहिताने नेलती कोणी, माझे स्वहिताने नेलती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. दिशाशीन पावला, विठ्ठलाने शासीन पावला. माया भेटीला जीव माझा, माया भेटीला जीव माझा. माया भेटीला जीव माझा, माया भेटीला जीव माझा. माझे स्वहित नेलती कोणी, माझे स्वहित नेलती कोणी. माझे स्वहित नेलती कोणी, माझे स्वहित नेलती कोणी. मग सारा जन्म सुखाच्या आशेत जातो, पण सुख काय मिळत नाही. याचं एकच कारण आहे, सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाक्षी न पावला, माया बेष्टीला जीव माझा. मग मला सुखाचा पत्ता सांगायचा आहे. ज्ञानोबा आहे तुकोबारायचं म्हणणं आहे. तुकोबाराय तर म्हणतात नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. मग काय करा त्याकरता ठाईचं पैसो करा एक चित्त, आवडी आनंद ताळवावा. मग काय करावं? आज मला आज या देशमुख परिवाराबद्दल बोलायचंय. आज या 4ही लेकरांना पंढरपूरची वारी करता नाही आली. का नाही करता आली? करतील पुढच्या वर्षी, नक्कीच करतील. पण मला वाटतं आज यांच्या जन्मातला बाप म्हणजे विठोबा आहे आणि आई म्हणजे रुक्माई. आज मी लिहिलंय, आज आमच्या कल्याणराव दादांबद्दल, आमच्या तुम्ही अण्णा म्हणायचे ना त्यांना, अण्णांबद्दल येताना मी शब्द लिहिले. आणि घरच्यांनी माझं नावही कविराज ठेवलंय, नावानुसार माणसानं वागावं. नाही तर नाव मोठं आणि असू द्या, नावानुसार माणसानं वागावं. माझी सुरेखाताई बसली या कीर्तनात, माझे प्रकाश दादा, सुनील दादा, संतोष दादा, चौघही बसलेत या कीर्तनात. तुम्ही चौघांनी वर्णन करावं असं वर्णन मी लिहिलंय. अण्णा तुमच्या इतकं जगात मोठं कोणी नाही. स्वतःचे शब्द आहेत, लिहिलंय अण्णा. या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही अण्णा. या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही अण्णा. अहो सर्व संपुनी भक्त राहते तुमचेच नाते अण्णा. या किविलवाण्या 4ही बाळांची त्या अण्णा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. अहो म्हटलं गेलं अण्णा, बेटा गुंडा होया अगर मवाली, अरे बाप तो अपने अचल में छुपा लेता है. अरे बाप तो भिकारी होया हो तबायत, बाप तो बाप होता है. माझ्या आकीला जर विचारला की तुझं माहेर कुठपर्यंत, तर तिच्या डोळ्यात पाणी आहे.
माझी आखी सांगाल की दादा माझा बाप जोपर्यंत जिवंत आहे, माझी आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझं माहेर. कदाचित माझी सुरेखाताई माहेराला आली ना, माझ्या तीनही भावांना तिला 5,000ची 10,000ची साडी घेऊ द्या, पण चुरगळलेली नोट खिशातून हातात आणून देणारा तिचा बाप होता. बाप इतकं मोठा, मला तर वाटतं लेकीसाठी कोण नसतं गड्या. बाप लय मोठा आहे. बाप तिच्या करताच नाही, माझ्या आखी करताच नाही. तुम्हाला सगळ्यांना विचारतो, अरे एखादी लेक जर माहेराला आली ना, तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई असते, पण हा भ्रम काढून टाका, आई नसते. हे टाकायला लावणारा तुमचा बाप होता. अरे लेकीच्या सासरामध्ये गडगंज श्रीमंती असू द्या, त्याला अप्रूग नसतं, पण मला वाटतं तो काही कवायना तुमच्या हातामध्ये आणून देतो, त्याचं नाव बाप आहे. अरे अंगावर फाटकी कपडे घालेल, पण आपल्या लेकाला आपल्या लेकीला चांगली कपडे घेऊन देईल, त्याचं नाव आहे बाप. बापाचं गणित आयुष्यामध्ये लय मोठं आहे. कदाचित बाप पाठीशी असावा म्हणून शब्द आहेत, ए माझ्या डोळ्यातली आसावा, माझ्या डोळ्यातली आसावा, कोणी मायेनं पुसताना उरी होऊन कदाटतो या. गोष्ट बापाची सांगताना त्याच्या पाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेले, ए उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं सोताया, मला कसं सोताया, कुणी बाबा म्हणताना उरी होऊन कदाटतो या. गोष्ट बापाची सांगताना या जगात बापा इतकं मोठं कोणी नाही, म्हणूनच बोलून जाईल. या जगतात त्याच्या इतकं मोठं जर कोणी नसेल तर त्याच्यावर प्रेमच केलं पाहिजे. आज अण्णा जिथं कुठं असतील ना, अण्णा धन्यवाद देत असतील, माझ्या मुलांनी माझा शेवट गोड केला, शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. मला वाटतं बाप मोठा आहे. किती मोठा आहे कैलाजी, एक प्रमाणे तू उभारायचं, बाप करी जोडी, बाप करी जोडी लेकराचे मोडी, बाप करी जोडी, लेकराचे मोडी, बाप करी जोडी, लेकराची जोडी, बाप करी जोडी, लेकराची जोडी. आपुली हे पुरबंदी, पुरबंदी, पुरबंदी. आवाज द्या, आवाज. हे आपुले पुरबंदी वाढवो बाप करी जोडी, लेकराचे बाप करी किती किती मोठा असतो बाप. मला सिंपल साध्या भाषेत बोलायचं. लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. माझा आवाज येतो ना? लहानपणी दादा बर का, आई उचलून घ्यायची, आपल्याला पुढे घ्यायची उचलून. दादा आई उचलून घेताना पुढे घ्यायची, कडेवर घ्यायची, आणि अखे आपला बाप आपल्याला उचलून घ्यायचा, पुढे घ्यायचा खांद्यावर. मग तुम्ही हा विचार कधी केलाय का, आई कडेवरच का आम बाप खांद्यावरच का? तर त्याच्या मागचं गुरुजी उत्तर असं आहे, आई कडेवर घेते का? जे माझ्या डोळ्याला दिसले ना, जे बर का, जे माझ्या डोळ्याला दिसले ना, ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं. समरेशमध्ये किती आहे, पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, अरे जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही, ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं, म्हणून बाप आपल्यापेक्षा आपल्या
उंचीवर आपल्या लेकराला घेतो. बापाचं गणित मोठं आहे. बाप करी जोडी हे बाप करी आपुली कुरवंडी वाळवंडी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी. मग जगात तर मला वाटतं आपल्या बापा इतकं मोठं कोणी नाही. तुमचा बाप कुठपर्यंत सांगायचं कीर्तनकारानं? मला वाटतं महाराजी बरं का. मला वाटतं कीर्तनकारानं स्वतःचा बाप आणि स्वतःची आई सुद्धा सांगावी. तेव्हा लोकाला सांगण्याचा बोला ना, तेव्हा आम्हाला लोकाला सांगण्याचा बोला ना अधिकारी. नाहीतर तुम्ही पाठ केलं लोक काय सांगे. हा मला हे माहिती पाठ आहे तुमचं पाठ आहे आणि तुमचं लई काय पाठ नाही एवढंच पाठ हे पण मला माहिती. तुम्ही फक्त महाराज लोकाला कैची धरण्या करता तेवढी प्रमाणे पाठ करताय. मी वारीला जायला 2च दिवस लेट झालो. महाराज मला एकानं अडवलं ना, म्हटलं लय लोकांना ज्ञान सांगता पंढरीच्या वाऱ्या करीन वारी चुकून द्याली. त्याला म्हटलं माझं चुकलं तुम्ही नाही गेले. तुम्हाला काय म्हणतो माहिती का, तुम्हीच मानता ना ठाईचं बैसून. हा अशी लोक लय लोकांचं नका म्हणा. माझी आई माझा बाप सांगलाय. आता तुम्ही प्रकाश दादा, सुनील दादा, संतोष दादा मला कार्यक्रमाला असतो फोन करत होते. म्हणजे आजच नाही मला वाटतं त्यांचे आतापर्यंत कीर्तनाला असतो आम्हाला एवढे कॉल झालेत की बस. कीर्तनाला असतो हा कॉल खूप आले. पण सांगून जाईल हे फक्त बरं का कैलाच कीर्तनाला असतोच प्रेम असतं. म्हणजे प्रकाश दादा तुमचं सांगत असं नाही बाहेरचं सांगतोय. लोक फक्त कार्यक्रमाला असतो फोन करतात की महाराज चला. हे फक्त कार्यक्रमाला असतो. एकदा की महाराज कार्यक्रम संपला, महाराज गाडीत बसले, महाराज रोडला लागले. महाराज कोणत्या पुलावून खाली उतरलेत का कोणत्या नळीत घुसलेत कोणाला घेणं देणं नाही. पण सांगू माझी गाडी घरी जाऊस तर माझ्या गाडीच्या आवाजाकडं टक लावून वाट पाहणारी माझी आई आहे, माझा बाप आहे. जगात अनेक इंजिनियर असतील आई, पण माझ्या बापा इतका जगात मोठा इंजिनियर अजून कोणी नाही. का अनेक गाड्या बनवल्या असतील अनेक इंजिनियरांना, पण गाडीची कमी जास्त झालेली पायरी त्यांना सांगता यायची नाही. पण सांगू माझा बाप माझी आई जगातले असे एकमेव इंजिनियर आहे. माझ्या गाडीचा आवाज रात्री गाडी किती वाजता घरी जाऊ द्या, माझ्या गाडीच्या आवाजावरूनच त्यांना कळतं की माझ्या लेकराची गाडी आहे. जगात जर कोण मोठे असतील, माझ्या पांडुरंगापेक्षा माझ्या विठोबा माझ्या रुक्माईपेक्षा जर माझ्या करता जर कोण असतील मोठे तर माझे आई वडील आहेत. मला वाटतं पंढरपूरची वारी सुद्धा त्या लोकांना करावं ज्यांना घरात आई वडिलाची सेवा केली आहे. त्यांनाच पंढरपूरची वारी करावी. नाहीतर त्या लोकांना कधीच अधिकार नाही कोणत्या ज्यांना घरातल्या आई वडिलाचा तिरस्कार केलाय आणि पंढरपूरला गेलाय. किती पंढरपूर करा तुमच्या हातून ते पंढरपूर घडणार नाही. माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. त्यानं जावं. कुंडलिका काय केले परब्रह्म उभे केले हे गणित आहे. मग आम्ही सुद्धा ही सेवा करावी आणि सेवा ज्याची असेल त्याची मिराशी तुकोबाराय सांगतात. ही सेवा आई वडिलाची सेवा ज्यानं केली ही पांडुरंगाची सेवा आहे. म्हणूनच तुकोबाराय अभंगाचं पहिलं चरण लिहितात. हे माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची
महाराष्ट्राचं पहिलं चरण महाराजांनी गोड गाऊन दाखवलं. माझ्या वडिलांची मीराशी गा देवा, हे देवा मीराशी गातोय. मीराशी म्हणजे काय? पुन्हा एकदा अर्थ लक्षात घ्या की परंपरा. राऊत महाराज परंपरा तुकोबाराय सांगतात की वडिलांचं जे आपल्यापर्यंत आलंय ते माणसानं जपलं पाहिजे. हल्ली लोक जपत नाही, विकतात. मला वाटतं आपल्यापर्यंत जे आलंय वडिलांनी जे जपलंय ते जपलं पाहिजे का विकलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काय बोला ना, काय केलं पाहिजे? विकलं पाहिजे, जपलं पाहिजे. हा जपलं तर जपलंय आणि ते आपल्याला जपणार आहे. ही मीराशी. मग काय मीराशी? एखादा पुरावा सांगा. 11:15 वाजत आले, 15 मिनिटं राहिली, संपलाय आपला वेळ. हा मग महाराज पुरावा काय? मग तुकोबारायांचं चरित्र ज्या संतांनी लिहिलं ते संत कवी मैपती महाराज, लय गोड चरित्र लिहिलं महाराज. त्या संत कवी मैपती महाराजांक बरं का, हे आहे ऐका ना बरं का, त्या संत कवी मैपती महाराजांक एक माकडी नव्हती, माकडी बरं का. तिचं नाव सुंदरी होतं, सुंदरी. ती दिसायला जरी सुंदर नव्हती पण नाव काय होतं? काय नाव होतं? ना बोला ना, काय बोला चला जरा. हा नाव काय होतं? सुंदरी. काय नाव होतं? सुंदरी. दिसायला सुंदर नव्हती पण नाव काय होतं? सुंदरी. वाचा नव्हती तिला माणसासारखी पण नाव काय होतं? सुंदरी. माणसासारखं तिला भजन करता येत नव्हतं पण ती भजन करायची टाळ्या वाजून, म्हणून नाव काय होतं? अरे माकडाला कळालं रे भजनात टाळ्या वाजवा. असू द्या, हा टाळ्या वाजवायची. पण टाळ्या वाजवत असताना एक दिवस संत कवी मैपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र लय गोड. तुकोबारायच्या घरी पित्र होती. पित्र आठवतात तुम्हाला? पित्र पित्र आपल्या घरी आपण पित्रजू घालतो, घालतो ना. कोणत्या महिन्यात जीव घालतो? मराठी महिना. बोला ना, मराठी महिना. इकडे बघा, इकडे बघा माझ्याकडे आले ते. हा कोणता महिना? भाद्रपद महिना. त्याला एक पक्ष म्हणतो आपण. कोणता पक्ष? राष्ट्रवादी आपला पितृपक्ष. पितृपक्ष पितृपक्ष. तुकाराम महाराजांच्या घरी पित्र होती आणि तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय होतं? बोला ना. जिजाई. वा. जिजाई तुकाराम महाराजांजवळ आल्या. महाराज रानात जा, कोणी भाजीपाला दिला कोणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना, फुटकाची विना त्याला 2 तारा. टाळ कशाचे? दगडाचे टाळ. किती गोड म्हणायचे बरं का गुरुजी, लय गोड म्हणायचे ते. ए तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी, दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग, दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग. माझ्या मागे म्हणणार तुम्ही सगळे भजन म्हणणार. आपण पुण्यस्मरणाला आलोय, निदान एवढं भजन केलं तर रामकृष्ण नामे. हा रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण, हरी एक. एवढं होईल जरा माझ्या मागे म्हणायचंय. तुम्ही वरचे व्यासपीठावरचं कोणीच म्हणणार नाही, फक्त 3 टाळ वाजतील. हा एक पकवाज वाजेल, म्हणणार माझ्या बरोबर. चला. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. टाळी वाजवायची. हरी हरी रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. वारे वा. हरी ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा
आले आणि भजनामध्ये तल्लीन झाले बरं काय. इकडे बघा ना, इकडे बघा ना, कुणी उठलं का सगळी तिकडेच पाहतात काय होतंय काय कळा ना मला. हा इकडे बघा. आणि मग आहे ना तुकाराम महाराज आहे ना, तुकाराम महाराज भजन करत करत निघाले. आणि भजनात आहे ना बरं का बरं का बरं का, भजनात आहे ना एक वेगळीच एक ऊर्जा आहे. जेवढं तुम्ही भजन कराल ना तेवढं तुमच्या आयुष्याची कुडी सुटल्याशिवाय राहणार नाही. कारण की का प्रमाण आहे, परमार्थे मादन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे. आणि मग तुकाराम महाराजांचं एवढं गोड भजन. एक माझं विचार नाही तुम्हाला महिला मंडळींना, खरं खरं बोलायचं, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. तुम्ही घरामध्ये काम करता का? काय करता का नाही? करता का नाही? करता ना. शेतामध्ये काम करता नाही बरं, घरामध्ये काम करत असताना खरोखर बोलायचं, पांडुरंगाची शपथ आहे. तुम्ही देवाचं भजन करता की लोकांची कुटाने करता? शपथ आहे पांडुरंगाची. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हणतात ते धन्य माता पिता दयाचे असू द्या. अख्खा महाराष्ट्र पण खरं बोलणार गाव मला आज भेटले. हा भजन असावं. तुकाराम महाराज भजन करत करत निघाले. ऐका, हम भजनात तल्लीन झाले. आणि जिथून चालले होते तिथे एक सावकार होता. त्या सावकाराचा गहू तिथं आणला होता आणि गहू करण्याचं काम चालू होतं. जुन्या काळात माता माऊल्या वावरात जायच्या, वावरात. आणि साहेब वावरात गेल्या की गोल मोठं रिंगण तयार करायच्या. रिंगणावर गावातून हांड्यानं पाणी न्यायच्या आणि रिंगणावर ओतायच्या. ओतलं का त्यांचं मालक यायचं आणि त्याच्यावर बैल फिरवायचं. बैल फिरली की जागा कडक व्हायची. जागा कडक झाली का परत तुम्ही गावात मध्ये जायच्या, शेणाच्या पाठीमध्ये शेण आणायच्या आणि ती जागा सारवायची. त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे? मोठ्यानं बोला ना. खळं म्हणायचे. आता तुम्हाला मस्त कळतंय खळं. तुमच्या नातवंडांना विचारा बरं खळं. ते म्हणतील व्हॉट इज दिस खळं. नाही कळणार त्यांना खळं. हा जुन्या काळात होतं खळं. खळ्यावर जर गेला गव्हाच्या 5 पेंड्या, त्याला काय म्हणायचो? गव्हाच्या 5 पेंड्या. पाचुंदा ज्वारीच्या 5 पेंड्या. पाचुंदा गव्हाच्या पुढच्या वंब्या, ज्वारीची पुढची कणस. कणस वंब्या हाणण्याकरता काय होती? मोगरी. हा मोगरी. बरं धान्य झालं का ज्याच्यावरून तुम्ही धान्याला धार द्यायला उभे राहायचे, वावडी. वावडीवरून धान्य खाली पडलं का ती लोटायला असायची. बघा लोटायला असायची. काय असायची? हातणी. बरं धान्य झालं का ज्याच्यात घालून तुम्ही धान्य घरी न्यायचे त्याला काय म्हणायचे? पोत्यात घालून न्यायचे, पण ज्याच्यात टाकून घरी न्यायचे बैलगाडी. आणि ती बैलगाडी चालण्याकरता तुम्ही डिझेल आणायला चौफुल्याला जायचे. हा बरोबर ना. ती माग डबड लाटकवलेलं असायचं, त्याच्यातनं लांब लचक तार घातलेली असायची आणि ती तार जर त्या डबड्यात बुडवली, चाकात जर घातली तर गाडी पळायची. त्याला काय म्हणायचो? हा जी काय असेल ते वांगाण. हा आणि मग तुकाराम महाराज त्या खळ्यावर पोहोचले. सावकाराचं खळं, ओ तुकशेठ एवढा गहू करू लागा. तुकाराम महाराज म्हणले आज काय जमणार नाही, आज आमच्या घरी काय पित्र आहे पित्र. आणि मी जर गेलो नाही माझी जिजी मला नाही पांडुरंगाला शिवाय देते. सावकार म्हणले नुसतं लोकांना ज्ञान शिकवता, वागा बोले तैसा चाले आणि त्याची वंदावी. महाराज म्हणले खरंय. महाराजांनी घेतली मोगरी आणि लागले गावाच्या वंब्या आणायला. रामकृष्णारी रामकृष्णारी लागले भजन कराय. पण पंढरपूरच्या पांडुरंगाला लागला काच. ते म्हणले आज खा शिव्या. कोणाच्या? जिजाबाईच्या. आता जिजाबाई काय शिव्या नीट देत होत्या पांडुरंगाला. अरे अरे असू द्या. हा आणि मग शिव्या खायच्या नाही म्हणून पांडुरंगानं काय केलं? मारुतीला बोलवलं. मारुतीला इकडे या. कशा करता बोलवलं? अहो बैल वा बैल. मारुतीला म्हणले देवा काय पटलं पाहिजे तुम्हाला? पांडुरंगा पटलं पाहिजे तुम्हाला? कैलाजी बरं का पटलं पाहिजे. मग ती म्हणली काय करायचं? मारुतीला म्हणले मी बैल होणार. माझं काही क्रेडिट आहेच का नाही? माझं जरी क्रेडिटचं कार्ड नसलं पण तरी माझा विषय हार्ड आहे. जाऊ द्या, त्याला इंस्टाग्रामचा पण अभ्यास असावा लागतो. हा आणि मग मारुतीराय म्हणले मी होणार नाही का? संतांनी माझ्यावर अभंगलेले शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता. आणि मला भक्तीच्या वाटा विचारल्यात. काय भक्तीच्या त्या मज दावाव्या. मी बैल व्हायला तयार नाही. पण मारुतीरायाने विचारलं बैल कोणा करता व्हायचंय? त्यावेळेस पांडुरंगाने सांगितलं ज्यांनी तुमच्या करता अभंगलेला कोणी वा तुकोबारायने त्यांच्याच करता तुम्हाला बैल व्हायचंय. मारुतीराय म्हणले त्या तुकाराम महाराजांकरता हा मारुती बैल काय? त्यांच्या दारात कुत्रा बी होण्याकरता तयार आहे. व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. मारुतीराय बैल तयार झाले. आता बैलगाडीला किती बैल असतात? मोठ्याने बोला ना.
किती बैल साहेब जरा बोला 2 एक बैल देवानं तयार केला आहे कोणता आता नाव सांगितलं कोणता मारुत्र्या आणि दुसरी आक मारली हनुमंतरायला बरोबर ना हा म्हणती त्या बघा ती हा अगं मारुत्र्या ना हनुमंतराय एकच आहे हा मारुत्र्याला म्हणले तुमचा मित्र कोण आता मला वाटतं गावात प्रत्येकाचा एखादा कवाय ना जीवाचा मित्र बोला ना असतोच तुमचा मित्र आहेच आज तुझी काय नाही एखादी मैत्रीण गावात बोला हे आज मागच्या आजी तुझी काय नाही एखादी मैत्रीण अगदी लाव आहे ना असतेच मारुत्र्या म्हणले माझा एक मित्र आहे कोण गणपती बाप्पा मारली गणपती बाप्पाला गणपती बाप्पा मोरया नाही इकडे या गणपती बाप्पा आले मारुत्र्याला लागलं नाचायला आमच्या पप्पानी आणि मग मारुत्र्याला लागले ना 2 बैल तयार केली आता ती बैल काय साधी होती होय एक जीवाचा अवतार आणि एक जीवाचा अवतार होता आणि एक ते जुनं गाणं आठवतं का तुम्हाला तुम्ही पोळ्याला म्हणायचे कोणतं गाणं हा किती गोड म्हणायचे ए जीवा शिवाची बैला जोडा हे लावीन पैजल आपली पुढा डौरा मोराच्या मानाचा जुना काळ आता तुम्ही पुण्यावाल्यांना ते गाणं अपडेट करून टाकलं पाटलाचा असं आता गाणं अपडेट झालं आता तो काळ नाही राहिला जुन्या काळातली गाणीच गोड होती ए वसुदेवाची ऐकावानी जगात नाही राम दाम करी काम वेड्या दाम करी काम हा जुना काळ होता आता नाही राहिला मग देवानं गाडी तयार केली 2 बैल तयार केली का कुठं जायचं होतं पंढरपूरवरून देवला जायचं होतं पण पंढरपूर कुठे आहे अगोदर त्याचा अभ्यास करू आता जायचंय ना पंढरपूरला कुठे आहे पंढरपूर भीमा तीरी एक वसविले नगर भीमा तीरी एक वसविले नगर राजनाव पंढरपूर रे राजनाव पंढरपूर रे अखिल मुकासी चारभुज दासी अखिल मुकासी चारभुज दासी 16,000 रे 16,000 रे गाडी निघाली 12ला 4 मिनिटं कमी असताना बरोबर निघाली आणि गाडी पंढरपुरातून कुठे जायची होती देवला जायची होती तुकोबारायच्या दारात पांडुरंगानं गाडी तुकाराम महाराजांच्या रूपात आणली आणि दारात गाडी आली जिजाई बाहेर या जिजाई बाहेर आल्या जिजाई बाहेर आल्या गाडी बघितली गाडीतले महाराज बघितले बैल बघितली जिजाई म्हटल्या हे आमचे हे असू शकत नाही का तुकाराम महाराजांच्या अंगावर मळकी कपडे असायचे पण देवानं घाई गडबडीत कपडे बदलायचेच विसरून गेले बघतोस काय रागानं आणि लिनन घातलंय वाघानं देवाच्या अंगावर मागातली कपडे होती देव विसरून गेले पण जिजाईंना डाऊट आला जिजाई म्हटल्या आमचे हे असू शकत नाही जिजाई अंबाबाई का गेल्या अंबाबाईला म्हटले अंबाबाई आमचं मालक आज बदललंय आणि परमार्थ सोडलाय प्रपंचाला लागलं हे जर खरं असेल तर इथून पुढच्या काळात तुमच्या अजून 10 उपवास करणार अंबाबाई म्हटली तुमचं फिरलंय डोकं हे आलंय ना हे आमचं आलंय आमचं तुमचं अजून गौच करते खळ्यावर आता काय करावं सगळ्या जगाच्या बालकानं खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घातली तुकाराम महाराज म्हणले परिणाम सांगतोय मी माझ्या वडिलांची महत्वाची परंपरा जोपासल्यामुळं जगाच्या मालकानं माझ्या घरी येऊन माझी पितृजीव घातली प्रमाण देतो मागे पुढे मागे
देव सांभाळ करतोय तर देवाची पार्श्वभूमी आम्ही ओळखली पाहिजे, ज्या माध्यमातून बटन बंद करा. जगाचा विठ्ठल विठ्ठल हॅलो. हा तिथं प्रॉब्लेम आहे आणि चॅटिंग मध्ये थोडासा. हा ओके ओके. विकू कमी करा. विकू कमी केलं का सगळं क्लिअर. शेवटला बिघडलं कडे आता. मग मानवी जन्मामध्ये आलो तर जन्माचं सार्थक या गोष्टीच्या माध्यमातून करावं आणि जन्म ज्याचा सार्थकी लावायचं. हा बस असू द्या. आता 5 मिनिटं फक्त कळ काढा, तेवढं संपले माझं. हा मग जन्मातलं हे महत्वाचं गणित जर सार्थकी लावायचं, समाधान महत्वाचं आहे आणि समाधानी आई वडिलाच्या सेवेतच मिळत. अनेक सेवेमध्ये तर समाधान नक्कीच आहे, पण आज समाधानी माणसाची नेहमी हालच होतात बरं का. माझं समाधान सांगतो. सध्या काय झालंय, सांगणारा सुद्धा समाधानी नाही आणि बोला पुढे बोला ना, ऐकणारा सुद्धा समाधानी नाही. हा हे म्हणजे माझ्यावरच नका ढकलू सगळं. हा तुमच्यावर सुद्धा टाकला थोडाफार. हा सध्या हेच गणित झाले. परवा माझं कीर्तन एका चांगल्या मोठ्या सप्त्यात, आणि सप्त्यातलं कीर्तन संपलं, माझी 400 मीटर गावाच्या बाहेर गाडी निघली ना. एकानं मला अडवलं, म्हणलं महाराज थोडं थांबा, प्रॉब्लेम झालाय. म्हणलं कसला प्रॉब्लेम. त्याला म्हटलं, तो म्हटलं महाराज ते तुमचं मानधन दाखवा. हे द्यायच्या हातात दिलं. त्यांनी ते मोजले आणि मोजल्यानंतर जरा चेहरे पाडले. म्हणलं का चेहरे पाडले तुम्ही. ते म्हणले महाराज या सप्त्यामध्ये इथून मागच्या कीर्तन करा तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हात तुमच्यावर झालेला हेच म्हटले ते. हा अन्याय म्हटले. म्हणलं आता काय करायचं. तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सण होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा, याच्यात आम्ही दुप्पट करू ना. आता दुप्पट म्हणलं तुम्हाला नकोय मला नकोय का. मला जाम भारी वाटलं. हा म्हणलं 5 नाही 15 मिनिटं थांबतो जागेवर. त्यांच्या हातात पाकिट दिलं. ते त्या दिवशी गेलेत का अजूनही आले नाही. त्या दिवसापासून ठरवलं जेवढं मिळेल तेवढं घरीच न्यायचं, माघारी द्यायचं. म्हणून सांगतो आहे तेवढं मिळाले ना तेवढ्या समाधानीला. कधी कधी ना अंगलट सुद्धा येतं. म्हणून सांगतो आई वडिलाची सेवा आहे ना आपल्या जवळ आहे. एक म्हण आहे, तूच आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. आणि हे गणित ज्याच्या जवळ असेल ना, स्वयंभू पांडुरंग परमात्मा सुद्धा त्याचं अंतर ठेवत नाही. पांडुरंग परमात्मा सुद्धा आज देशमुख परिवारासारखं आपल्या वडिलांची मिराशी जर जोपासली तर स्वयंभू परमात्मा सुद्धा आपली सेवा करतो. यामध्ये तिळ मात्र शंका नाही. का तुका म्हणे माये बापे अवघी देवाचे स्वरूप आहे. आणि हे गणित ज्याच्या जवळ आहे त्याचं भगवान परमात्मा स्वयंभू राहतो. आणि मग हे जर करायचंय महाराज म्हणले काय करावं तर त्याचं भजन करावं. कोणतं. ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई. बेस कमी करा त्याचा, सिंपल आहे. ढोबार घुमाई. हॅलो. ढोबार घुमाई ढोबार घुमाई. विठोबा